नमस्कार मित्र सुने आजना राणी बातम्या। महाराष्ट्राना प्रत्येक जिल्हामा पत्रकारांसाठी AI प्रशिक्षण व्हावशे। एसटीना उत्पन्न वाढीसाठी पंचसूत्रीनी परिवहन मंत्री यासनी घोषणा करी। मुंबईमा 15 कोटीनं कोकेन जप्त। काँग्रेस मुंबईमा स्वबळावर निवडणूक लढावशे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 8 पक्षांनी व्यापक आघाडी करी। ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यासनं निधन। पूजा भट्टनी नवीन चित्रपटनी घोषणा करी। मुंबई विमानतळ उड्डाणसाठी सज्ज, आजपासून बुकिंगले प्रारंभ। हायवेवर जर डिजिटल टोल भरा ते 1.25 गुणा जास्त रक्कम लागी। मध्य प्रदेशना पन्नाना हिरासले GI टॅग भेटना। अमेरिकामा H-1B विजाले खत्म करासाठी विधेयक आणानी तयारी। प्रधानमंत्रीजी आज गुजरातमा करावशेतस 9,700 करोडना योजनासनी सुरुवात। बिहारमा प्रधानमंत्री यासनी 111 उमेदवारसना प्रचार करा, त्यामाईन 81 जिंकनात। 14 जिल्हासमा सभा लिंथ्यात। चीनमा एक वैज्ञानिकनी चमत्कारी दवाना शोध लावेल शे, त्या दवामुळे माणूस 150 वर्षे जिंदा राही। गुजरातना शक्तिपीठ अंबाजी भी GI टॅग भेटना। मा वंदे सिनेमामा हीराबेन मोदी यासनी भूमिका रवीना टंडन साकारावशे। वैभव सूर्यवंशीनी 32 बॉलमा शतक कर। IPL मा मोहम्मद शमी लखनौ संघना गमथून खेळू शकस। मित्रसोनी एक महत्त्वानी बातमी। मुंबई हायकोर्टमा एक पोरगानी केस टाकी होती की मना मायबाप दखा। कोर्टाने एक वाक्य सांग की आजना कलियुगमा कोणताच पोरगा श्रावणबाळ व्हावाले तयार नाही। एक पोरगाने हायकोर्टमा केस टाकी होती की मना मायबाप मुंबईले येवाव शेतस, मना फ्लॅटमा ते रावाले नाही पाहिजे। कोर्टनी ती अपील खारिज करी दिली आणि एकदम ताशेरे ओडिसन सांग की तुमना मायबाप स्वतःना मायबापले तुम्ही काम करू नाही शकता, तर तुम्हाला जगीनी काय फायदा। स्वतःना मायबाप आजारी मायबाप गावना गमथून मुंबईमाही राहणार आणि तुम्ही एक अपील करा कोर्टमा की मन मायबाप मना फ्लॅटमा रावाले नको। तुम्हाला त्या कामले बी आणि तुम्हाला त्या फ्लॅटले बी काय चेटाळणं शे का भविष्यमा। मित्र सोनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे तुमनं संपत्ती सर्व घरदार शे तुमना मायबापसाठी शे, आणि ते जर त्यांच्यासाठी काम नाही पडाव ते कसं काम चाली। या होतात आज नायरानी बातम्या। तुम्ही ऐका, 2 मित्रसले नक्की पाठलावा। थँक्यू, धन्यवाद।